लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा आपण जे आम्हाला साथ दिली होती त्याबद्दल तुमचे आभार मानावेत। कार्यकर्त्यांनी तन मन धन लावून काम केलं, अहोरात्र काम केलं, त्याही कार्यकर्त्यांचं आभार मानावेत। आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सज्ज राहण्यासाठी मागच्या काय चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करून पुढे जोमाने काम करावं या उद्देशाने आज करमाळ्यात येण्याचा प्रसंग आला आहे। आपल्या सर्वांचंच पत्रकार बांधवांचं मी मनापासून या निमित्तानं आभार मानतो आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांचं सुद्धा मनापासून आभार मानतो। लोकसभेमध्ये काही नकारात्मक गोष्टीचा अपप्रचार खूप मोठ्या प्रमाणात झाला, विशेष करून अल्पसंख्याकांमध्ये असा अपप्रचार केला की इस्लाम खतरे में है, फतवे निघाले। मला असं वाटतं की 2014 ते 2024 या कार्यकाळामध्ये माननीय मोदी साहेबांनी पंतप्रधान झाले त्यावेळेसपासून कधीही देशात जातीवादी दंगली झाल्या नाही, कुठल्याही मुस्लिम समाजाला त्रास दिलेला नाही। उलट माननीय मोदी साहेब सातत्यानं सांगतात सबका साथ, सबका विकास, सबका विकास और सबका प्रयास, या सर्व संबोधून सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत। आणि कोणतीही योजना असेल तर अशी काही योजना कुठली काढलेली नव्हती, विशिष्ट धर्माला त्याच्यातून वगळण्यात आलं आहे, विशिष्ट धर्माला त्याचा लाभ दिलेला आहे। परंतु अपप्रचार सातत्यानं नकारात्मक बोलल्यामुळे ह्या गोष्टी थोड्याशा आमच्या कार्यकर्त्यामध्ये जाणवल्या। याचबरोबर संविधान खतरे में आहे हा जो अपप्रचार सातत्यानं झाला त्या अपप्रचाराबाबतीमध्ये सुद्धा खरं म्हणजे 2014 ते 2024च्या कार्यकाळामध्ये संविधानामध्ये कोणताही बदल केला नाही, परंतु मागच्या काळात जर आम्ही विचार केला तर मागच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये संविधानमध्ये बदल काँग्रेसच्या काळात झालेला, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी असतील यांच्या कार्यकाळामध्ये संविधानामध्ये त्यातल्या त्यात आणीबाणी कोणत्या संविधानाच्या आधारावरती आणीबाणी लादली गेली। मला असं वाटतं की ह्यांनी जे केलं पण सातत्यानं समाजापुढं संविधान खरं म्हणजे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार केलं, मेहनत केली, त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला ह्याच काँग्रेस जनांनी पराभूत केलेला आहे। खरं या सर्व कार्यकर्त्याच्या भावना होत्या, विशेष करून मराठा समाजाचे महाराष्ट्रामध्ये खूप मोठा एक फॅक्टर त्या आज कार्यकर्त्यांच्या बोलण्यातून जाणवला। खरं म्हणजे अनेक मुख्यमंत्री मराठा समाजाचे होऊन गेले, पण 2014 ते 2018च्या दरम्यान माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं होतं। ते हायकोर्टामध्ये टिकवण्याचा प्रयत्न केला, टिकलंही, पण आमच्या समाजाच्या दुर्भाग्यानं सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर राज्य सरकारने ज्या प्रकारे बाजू मांडायला पाहिजे होती ती बाजू न मांडल्यामुळे आरक्षण रद्द झालं। मधल्या 2.5 वर्षाच्या काळात कोणीही त्यांना विचारलं नाही रद्द का झालं, मग नव्यानं देता का नाही, पण काही विचारलं नाही। पण नव्यानं ज्यावेळेस एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस परत एकदा माननीय एकनाथराव शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, या सगळ्यांनी परत एकदा आरक्षण देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आरक्षण टिकवणार पण आहेत, याबरोबर ओबीसीला कुठल्याही आरक्षणाला धक्का लागणार हे आश्वासित सगळ्या समाजाला केलेलं आहे। परंतु त्यातसुद्धा काही गैरसमज झाले। याचबरोबर आरक्षण तर मिळायलाच पाहिजे, परंतु याचबरोबर ओबीसी समाजाला अन्य घटकाला ज्या काही सवलती आहेत त्या सर्व सवलती ह्या मराठा समाजाला देण्याचा प्रयत्न केला, म्हणजे आरक्षणाबरोबर सवलतीसुद्धा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तरी परंतु मला असं वाटतं की असे झाले, मला असं वाटतं की अनेक योजना जसं की कांद्याचं अनुदान असेल, सोयाबीनचं अनुदान असेल, सोयाबीनचं कांद्याचं अनुदान द्यायचं ठरलं, मंत्रिमंडळाची बैठकीमध्ये हा निर्णय झाला, पण माझ्या शेतकरी बांधवाच्या अडचणी म्हणजे
एक दिवस दुसऱ्या दिवशी आचारसंहिता लागली आणि आचारसंहिता लागल्यामुळे शेतकरी बांधवाला हे अनुदान त्यांच्या खात्यावरती पोचू शकलो नाही आणि आम्हीसुद्धा ह्याच्या बाबतीमध्ये कमी पडलो की बाबा शेतकऱ्याला कांद्याला भाव कमी झाले होते म्हणून 350 रुपये जे द्यायचे होते ते पोहोचायला कमी पडलं आणि सांगायलाही कमी पडलं. अशा एक ना अनेक गोष्टी होत्या आणि मग कार्यकर्त्याला सगळं समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नव्यानं महायुतीचं सर्वच कार्यकर्ते आमचे काम करतील, पण आज केवळ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबर एकत्रित्या आम्ही आणि आमचे जिल्हाध्यक्ष केदारजी आणि सरचिटणीस गणेश चिवटे आमचे सर्व पदाधिकारी एकत्र येऊन सर्व कार्यकर्त्यांना पुढं तयारी निवडणुकीची तयारी करावी आणि ह्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या सगळ्या सांगाव्यात. विशेष करून या वर्षीचा अर्थसंकल्पामध्ये ज्या महिलांच्यासाठी 21 वर्ष ते 60 वर्ष वयापर्यंतच्या ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा सर्व महिलांना 1,500 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. हाही निर्णय सर्व महिला आमच्याकडून पोहोचवण्याचं काम कार्यकर्त्याला सूचना दिलेल्या आहेत. प्रत्येक महिलांच्या घरी जाऊन या ज्या पात्र आहेत त्यांना 1,500 रुपये मिळवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आज मोठ्या शहरामध्ये महिला स्वावलंबी व्हाव्यात म्हणून सुद्धा रिक्षासाठी सुद्धा स्वावलंबी होण्यासाठी सुद्धा राज्य सरकारने योजना तयार केलेली आहे. मुलींचं शिक्षण मोफत व्हावं म्हणून त्या मुली ज्या आहेत त्या मुलींनासुद्धा आपण या सर्व बाबी मुलींपर्यंत पोहोचवणं त्यांचं शिक्षणासाठी मदत करणं या एक ना अनेक योजना ज्या झालेल्या आहेत. आज कृषीपंप सौर ऊर्जावरचे कृषीपंप आणि वीज मोफत देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे